राम कृष्ण जय राम जय राम हरि जय राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचनी Hare
उत्तम व्यवहारी
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगी न जीव खाणी पर उपकारे नेने पर निंदा पर श्रिया सदा बहिनी माया भूत दया गाई पशूंचे पालन तानिल्या जीवन वनामा शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगीना जीव खाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगीन जीव खाणी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगनदिहितपानिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावत्न्य जीवोत्तरार्धावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदि वक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं
संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिर्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते चयांचे केलिया स्मरण ओ या सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीवखाणी। अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी यावत जीवाला उत्तम प्रकारची गती आणि उत्तम प्रकारच्या जीवखाणी अपेक्षित असणारच आहेत। ज्यांना उत्तम गती पाहिजे उत्तम जीवखाणी पाहिजेत त्यांनी आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये 5 शास्त्रांचा अवलंब करावा। पहिलं शास्त्र आहे अर्थशास्त्र। पहिल्या चरणात अर्थशास्त्र सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी। अभंगाचं दुसरं चरण हा सिद्धांत आहे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीवखाणी। अभंगाचं तिसरं चरण हे समाजशास्त्र आहे। समाजामध्ये फिरताना आमच्याकडनं परोपकार व्हावा कोणाची निंदा घडू नये माझ्या माता बहिणींचा सन्मान व्हावा आणि पुढे या विश्वामध्ये जेवढे जीव मात्र असतील त्यांची आमच्याकडनं सेवा घडावी हे राज्यशास्त्र आहेत। भूतदया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवनवना माझी। त्यानंतर आपण संसारामध्ये किती मोठं झालोत ना तर खऱ्या अर्थानं आपल्या ऐश्वर्याचा अभिमान आपल्या वाडवडिलांना असतो। हे मानसशास्त्र आहे। शांतिरूपेनो हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलांचे। आणि आपण उभारलेला प्रपंच आपल्याकडनं भगवंताने करून घेतलेला परमार्थ या दोन्हींचे शिल्पकार भगवंतच आहेत आणि भगवंताच्या चरणीच हा प्रपंच आणि परमार्थ समर्पित करणं म्हणजेच वैराग्याचं बळ निर्माण होतं आणि आश्रमाचं फळ आम्हाला मिळतंय। अभंगाच्या 6व्या चरणाचा भाव विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र पाटपिंपरी समस्त उगले पाटील परिवाराचा आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। वास्तुशांती व श्री सत्यनारायण भगवंताचं पूजन
त्या निमित्ताने आज संकीर्तन सेवेचं आयोजन श्री परशुराम रामचंद्र पाटील उगले, श्री गणेश परशुराम पाटील उगले, श्री सुभाष परशुराम पाटील उगले आणि समस्त उगले पाटील परिवार यांनी सुंदर अशी वास्तू उभारली आणि या दोन्ही वास्तूंच्या पूजनाच्या निमित्ताने, वास्तुशांतीच्या निमित्ताने श्री सत्यनारायण भगवंताची पूजा आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आनंदाचा सोहळा संपन्न होतोय। प्रपंच म्हटलं की प्रपंचामध्ये प्रत्येकाच्या 3 मूलभूत गरजा असतात। पहिली गरज आहे अन्न, दुसरी गरज आहे वस्त्र आणि तिसरी गरज आहे निवारा। अन्न मिळेल, वस्त्रही मिळतील, पण बापूदादा निवाऱ्याकरता थोडीशी वाट पाहावी लागते। निवारा म्हणजे आपल्या मनामध्ये संकल्पित असलेली वास्तू उभी करणं, बंगला उभं करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते असावं पण। प्रत्येकाला वाटतं की आपल्याला जे वाईट दिवस पाहायला मिळाले ते आपल्या लेकरांना नको, आपले लेकरं सुखात राहिले पाहिजेत, आनंदात राहिले पाहिजे। हे परशुराम दादा उगले पाटलांनी स्वप्न पाहिलं होतं आणि म्हणून त्यांचे 2 चिरंजीव गणेश दादा आणि सुभाष दादा यांनी सुंदर अशी वास्तू उभारलीत। परशुराम दादांच्या कष्टानं, आशीर्वादानं हा परिवार अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत। दादांनी जे स्वप्न पाहिलं ते त्यांच्या डोळ्यासमोरच पूर्ण होत आहेत। यापेक्षा कौतुकाची बाब दुसरी कोणती असावी? आपल्या लेकरांनी उभा केलेला प्रपंच हा वडिलांनी आनंदाने पाहावा आणि वडिलांनी त्यांच्या पाठीवरून कौतुकाने थाप फिरवावी। यापेक्षा लेकरांच्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस दुसरा कोणताच नसतो आणि या परिवाराचा आज आनंदोत्सव आहे। आपण सगळेजण उपस्थित आहात, आपल्या सगळ्यांप्रती मी उगले पाटील परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो। आजच्या कीर्तन सेवेचं आयोजन, नियोजन ज्यांच्या प्रेमास्तव झाले ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण बापूदादा उगले पाटील यांनी संपर्क केला। सप्ताहामध्ये सुद्धा कीर्तन सेवेचा योग बापूदादांच्या प्रेमास्तव येतो। बापूदादा, त्यांचे सगळे मित्रपरिवार, पाटपिंपरीतले ग्रामस्थ, भजनी मंडळ यांचं विशेष प्रेम आहे। रंजाळे महाराज प्रत्येक सप्ताहामध्ये किंवा नैमित्तिक उत्सवामध्ये सेवेकरता ते आवर्जून बोलावून घेतात। बापूदादांना, राहुलदादांना, आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो। सेवेकरता आज जे व्यासपीठ आपण पाहतोय ते महाराष्ट्रातील दिग्गजांची मंडळी आहे। महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय, महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं वारकरी वैभव, भजन सम्राट, संगीत क्षेत्रातील, भजन क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गोरखजी महाराज गतीर, बाबांना वंदन आहे। त्यांच्या समवेत आमची बहीण उपस्थित आहेत। आज एका लहान भावाच्या कीर्तनात मोठ्या बहिणीनं टाळ घेऊन उभं राहावं, यापेक्षा लहान भावाचं काय वैभव असावं बरं। महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय, ज्यांना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील गान कोकिळा म्हणतात, हरिभक्तीपरायण आमची बहीण मंगलताई महाराज गतीर उपस्थित आहेत। ताईंना सुद्धा मी वंदन करतो। बापूदादा आणि उपस्थितांना मला सांगायला आनंद वाटेल, हा गतीर परिवार दररोजचे नित्यनेम सांभाळतो। या परिवारामध्ये राजगुरू भाऊ दररोजचा हरिपाठ आहे। मी स्वतः हरिपाठ पाहिला। गावातले 5, 25, 30 मुलं तिथे येतात। यांचे पूज्य पिताश्री आहेत प्रकाश बाबा। हे जरी कार्यक्रमाला आम्ही बाहेर असलो तरी प्रकाश बाबा तो नियमाचा हरिपाठ करून घेतात आणि प्रकाश बाबा माझे खूप मोठे फॅन आहेत। सगळ्यात पहिले प्रकाश बाबांमुळे माझा परिचय झाला। त्या परिसरामध्ये येणं जाणं असतं, त्यावेळी मी आवर्जून जात असतो की एक संप्रदायातील आचारसंहिता, संप्रदायातील एक प्रासादिक तत्व तंतोतंत पालन करणारा परिवार म्हणजे गतीर परिवार आहे। त्यांच्या परिवारामध्ये सगळेजण गातात, सगळे भजन करतात। गावातले लेकरं सुद्धा सायंकाळी येतात, दुपारी येतात, जेव्हा वाटेल तेव्हा भजन करतात। हो, कारण स्वतः गायक वादक तयार असतात आणि या दोघांना सुद्धा भजनाचा कधी कंटाळा नाही आहे। हे भजनातलं सर्वस्व समर्पित करणारा परिवार म्हणून गतीर परिवाराकडे मुंडे गावमध्ये पाहिलं जात आहे। दोघांनाही वंदन आहे। आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण ऋतुजाताई महाराज, त्यांनाही सुद्धा वंदन आहे। ताईला सुद्धा वंदन बरं। मोठी बहीण, लहानी बहीण, मधली बहीण काय नाव आहे? आदिती ताईला सुद्धा वंदन आहे। उपस्थित सर्व टाळकरी गावातील भजनी मंडळ, मृदंग रत्न, मृदंगाचं वैभव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज खरात, दीपक दादांना सुद्धा वंदन। विनेकरी बाबांना सुद्धा वंदन। विनेकरी फार जोरात आहेत बापू दादा। विनेकरी दादांना वंदन, चौदार दादांना वंदन। सामाजिक कार्यकर्ते
राजगुरू भाऊंना सुद्धा वंदन आहे. बापूदादांबरोबर ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. राजगुरू भाऊंचा नामचा जुना परिचय आहे. त्यांचे बंधुराज आणि भाऊ असतील, हे दोघंही भाऊ माझ्यावर फार प्रेम करतात. या परिसरामध्ये आलं की मला सगळ्यात पहिले टोलनाका राजगुरू भाऊंचाच असतो. आपल्याला सुद्धा मी वंदन करतो. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी, उगले पाटील परिवाराचे सर्व मित्र परिवारातील सदस्य, आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून वंदन करतो. आणि आमचे रमेशदादा साथींना सुद्धा धन्यवाद देतो. अतिशय चांगली साऊंड व्यवस्था आहे. माझं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे रमेशदादा साथी आहे. साऊंड सिस्टीममध्ये जेव्हा रंजाळे महाराज मोटरसायकलवर या परिसरात यायचे तेव्हापासून रमेशदादाचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते आजही टिकून आहेत, शेवटपर्यंत टिकून राहील. परिसरात जेवढ्या चांगल्या साऊंड व्यवस्था आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चांगल्या साऊंड व्यवस्था आहेत, त्यांच्यामध्ये रमेश भाऊ साथींचं नाव आदरानं घेतलं जात आहे. भाऊंना वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतांचा, वार करे संतांचा, हे पायावरिया वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, उगले पाटील परिवाराला धन्यवाद. चांगला कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा गोड असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अर्थशास्त्रापासून प्रारंभ करतात. तुमचा माझा जन्म झाला की आपला सगळ्यात पहिले संपर्क ज्या शास्त्राबरोबर येतो त्या शास्त्राचं नाव आहे अर्थशास्त्र. जन्म झाल्याबरोबरच आपल्याकडं पाहुणे मंडळी ज्यावेळी बाळाला भेटायला येतात त्यावेळी बाळाच्या हातामध्ये 100ची नोट देतील, 50ची नोट देतील, 500ची नोट देतील, बरोबर? किंवा भेटायला येताना सोन्याचा दागिना तरी घेऊन येतील, चांदीचा दागिना तरी घेऊन येतील. म्हणजे त्या लेकराला नाही कळत हे सोनं आहे की चांदी आहे, ही 50ची नोट आहे की 500ची नोट आहे, पण त्या लेकराला ते अर्थशास्त्र दिलं जातं. म्हणजे संपर्क येतो, कळत असो अथवा नसो, पण अर्थाबरोबर संबंध येतो. याकरता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी अगोदर स्वतः संसारातील अर्थव्यवस्था डोळ्यांनी पाहिली की नेमकं प्रपंचातील मान्यता कशावरती आहेत. लक्षपूर्वक आहे का? संसार तुमच्या माझ्याकडं पाहताना हा आमच्याकडं असणाऱ्या ऐश्वर्याला जमेची बाजू धरूनच पाहतो. तुमच्याकडं ज्ञान असू द्या पाहणार नाही, सौंदर्य असू द्या कदाचित पाहणार नाहीत, पण सगळ्यात मोठं ऐश्वर्य राहू द्या, ऐश्वर्य असणाऱ्या माणसाकडं सगळ्यात पहिले फोकस केला जातो. बरोबर आहेत की नाही? आणखी पुढे बोलतो. माझ्या जगद्गुरूंनी जो अनुभव घेतला तो अनुभव असा आहे की ज्याच्याकडं संपत्ती आहे त्या संपत्तीवान व्यक्तीकडं पाहताना त्याच्या चुकाकडं न पाहता त्याच्या गुणाकडं पाहिलं जातं, आणि ज्याच्याकडं ऐश्वर्य नसेल ना त्याच्या गुणाकडं न पाहता त्याच्या चुकाकडं पाहिलं जातं. हे मिसमॅचिंग लक्षात घ्या बरं तुम्ही. मग ऐश्वर्यवान माणूस खोटं जरी बोलत असला तरी माणसं म्हणतात ते खरं असन बरं का त्यांचं, आणि एखादा गरीब दुबळा खरे जरी बोलत असला तरी माणसं म्हणतील अरे त्याचं काही मनाला लावून घेऊ नका, तो कायम अशीच बडबड करत राहतो. जगद्गुरूंना अनुभव मिळाला, पाहायला मिळाला की वेडा तुका अविचार करी बडबड फार. जेव्हा ऐश्वर्य निघून गेलं, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मिळेल, त्यावेळी माझ्या जगद्गुरूंकडे पाहणारी माणसं तेच होते की जे अगोदर शेठजी म्हणायचे, या शेठजींना पाणी सांगा, चहा सांगा, कॉफी घेणार, बसायला खुर्ची द्या,
तीच माणसं ज्यावेळी दुष्काळ पडला, जगद्गुरूंचं ऐश्वर निघून गेलं, त्यावेळी माणसं म्हणायला लागले, अहो वेडेत महाराज, वेडा तुका अविचार. म्हणजे ही माणसं आपल्याला परिस्थितीच्या दृष्टीनंच पाहत असतात. म्हणून जगद्गुरूंनी दिलेली मान्यता, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, 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 सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, जगी सर्व मान्यता आहे धनवंता लागी. धनवंत जो आहे त्याला सगळीकडे मान्यता असते. कबीरजींनी सांगितलं, जब लगा पोने पल्लो में पैसा, सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिटा बोले, सब पैसे की भाई अपना साथी नहीं कोई अपना, साथी नहीं कोई. जब लग अपने पल्लों में पैसा, सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले. श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आहे की तुमच्याकडे जोपर्यंत ऐश्वर्य असेल तोपर्यंत अतिशय आदरानं पहिलं जातं, आणि तुमच्याकडचं ऐश्वर्य जसं कमी 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 होत जाईल ना, तशी समाजाची तुमच्याकडे पाहण्याची नजर सुद्धा त्या पद्धतीनं बदलत चालते. म्हणून एक वाक्य सांगू तुम्हाला, तुम्ही घरातले म्हणून सांगतो आता, समाजाला कधीच कळू द्यायचं नाही तुम्ही किती अडचणीत आहे. सांगायचं नाही कोणालाच सांगायचं नाही तुम्ही अडचणीत आहे, अजिबात नाही. तर कळूच द्यायचं नाही समाजाला. समाजाला नेहमी असं दाखवायचं की तुम्ही इतके आनंदात आहे, इतके खुश आहेत, इतके मस्त आहे ना, बस. आणि त्रास देणाऱ्यांना सगळ्यात मोठं औषध हेच आहे. जे तुम्हाला त्रास देतात ना, जे तुम्हाला जाणीवपूर्वक टोमणे मारतात ना, जे तुम्हाला हिणवतात ना, त्यांच्यासमोर इतकं मस्त हसायचं ना, ॲक्टिंग का करणं होईना पण जोरात हसायचं मस्त. कारण तुम्हाला त्रास होणार, कारण हा संसार आहे. तुम्हाला नाव ठेवलं जाणार, कारण हा संसार आहे. तुमची निंदा होणार आहे, कारण हा संसार आहे. कारण नाव ठेवणारे आजच जन्माला आले नाही. नाव ठेवणारे हे कृतयुगातही होते, त्रेतायुगातही होते, द्वापरयुगातही होते, आणि कलियुगात सुद्धा आहेत ना भाऊ. फक्त ते काय आजच आले असं नाही, फक्त माणसं बदलले, वृत्ती तीच आहे. विठ्ठल आणि एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्हाला नाव ठेवायला सुरुवात झाली ना की समजून घ्यायचं तुम्ही प्रगती करत आहात. तुम्हाला निंदाला सामोरं जावं लागलं की समजून घ्यायचं आपली प्रगती चालू आहे. आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. वाईट दिवस असले कोणाला सांगायचं नाही, वाईट दिवस बदलण्याकरता प्रयत्न करायचा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपल्या आईवडिलांच्या समोर असं ऐश्वर्य उभं करा, आपल्या वडीलधाऱ्यांच्या समोर असं ऐश्वर्य उभं करा. एक दिवस गावाने विचारलं पाहिजे कोणाची लेकरं रे. ज्यावेळी गाव म्हणतं नाही अमुक अमुक याची लेकरं आहेत बरं का ते, अरे काय नव्हतं त्यांच्याकडे, अंगावरच्या कपड्यांनीची माणसं गावात आले होते, पण काय ऐश्वर्य उभं केलं आज. हा वाडवडिलांना वाटणारा अभिमान आहे. समाजाला तुम्ही 100% खुश ठेवू शकत नाही, समाजाचा फार विचारच करू नका. या जगामध्ये समाजाकरता तुम्ही किती करा, 100 कामं करा, एखादं काम जर झालं नाही ना तर समाज म्हणतो हा माणूस काहीच कामाचा नाही आहे. 100% समाधानी करू शकत नाही. मी तुम्हाला एक वाक्य सांगू, तुम्ही ज्या समाजाचा विचार करतायत ना तो समाज आज आपल्या 40% विरोधात आहे. आज आत्ता
समाजाचा विचार करण्यापेक्षा तुमच्या असण्यानं नसण्यानं ज्यांच्या जीवनात परिणाम होणारे, फरक पडणारे त्यांचा विचार करा. की तुम्ही असले ज्यांना आनंद होणार आहे त्यांच्याकरता जागा, तुम्ही नसले ज्यांना दुःख होणार आहे त्यांना आधार द्या. फक्त त्यांचा विचार करा. याला जोडणं म्हणतात. मानवी जीवनाची संपत्ती ही ऐश्वर्यानं नसते, ही चांगल्या विचारानं असते. विठ्ठल जगद्गुरूंनी अख्खा संसार जोडला. ऐश्वर्य पाहिलं गोरख बाबा, पण ते ऐश्वर्य पाहून शेवटी जगद्गुरू एका निर्णयावर आरूढ झाले. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. शून्य घालून या संसाराच्या नावे. गणितातलं शून्य आहे. हे शून्याला एकट्याला किंमत नाही, पण ज्याच्या जवळ बसन त्याला किंमत देत होतो लगेच. शून्याला एकट्याला किंमत नाही, बरोबर साथी भाऊ. पण ज्याच्या बरोबर तो बसन ना की बस त्याची व्हॅल्यू वाढते. माणसाने शून्यासारखा असावं. ज्याच्या बरोबर आपण जाऊ ना त्यालाही आनंद वाटला पाहिजे ना आपलाही आनंद निर्माण झाला पाहिजे. हा, माणसं एकमेकांना भेटले की आनंद देत नाहीत, सारखं तपासणी करत असतात. कसं काय, बरं आहे का, बरं आहे का नाही. ते म्हणते कायचं बरं आहे भाऊ, मग तर बास, मग तर समाधानच झालं. हे बरं आहे का विचारणाऱ्याला सगळ्यात मोठं उत्तर देऊन टाकायचं, मी फार आनंदात आहे गड्या. दुःख असू द्या, दुःख कोणाला नसतंय, दुःख सगळ्यांनाच असतंय. मी परत सांगेल आपल्याला, अगर रोना है तो भगवान के पास जाके रो लो. रडायचं असेल, दुःख मांडायचं असेल तर माझ्या हनुमानजी महाराजांकडे जा मंदिरात. हनुमानजी महाराजांना जाऊन हात जोडून सांगा, आम्ही चुकलो असेल पदरात या, आम्ही यापुढे कोणती चूक करणार नाही. आता काय प्रारब्धाची भोग असतील ते आम्ही भोगायला तयार आहोत, पण भोगण्याची ताकद तुम्ही द्या. आपल्या अश्रू पुसण्याचं कार्य माझे हनुमानजी महाराज करत असतात. अगर रोना है तो भगवान के पास जाके रो लो. इन दुनिया वालों के सामने कभी मत रोना, क्योंकि वो भी रोने वाले और आप भी रोने वाले. देवा देवनिवारी भूक जाऊ देवाची जाऊ देवाची जाऊ देवाची जाऊ देवाची दुःख मांडायचं असेल, अडचणी सांगायच्या असेल तर देवाला सांगा. राहू जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी. देवा सांगू सुख दुःख, देवनिवारी
असेल कोणाला सांगायचं नाही, देवाला सांगायचं. ऐका बरं, हे जर समाजाला सांगत बसले तर आपल्या दुःखामध्ये वाढ होत चालते. आपलं दुःख थांबण्याकरता भगवंताशी आम्ही जोडलेला असावं. पहिला भाव. माझ्या जगद्गुरूंनी संसारातला अनुभव घेऊन पाहिला, पण संसारामध्ये काही अंशी अर्थाला महत्व आहेच. आपल्याला प्रत्येकाला गरजेपुरता संसार करायचा आहे, बरोबर? त्या जबाबदारी आहेत आपल्या. म्हणून तर माऊलींनी हरिपाठात सांगितलं, आसोनी संसारी, न सोनी नाही, आसोनी म्हणजे असायचं आपल्याला. नाथबाबांनी सांगितलं, तैसे असावे, संसारी असावे, आसोनी नसावे. ऐका बरं, आता सगळ्यांना असायचं म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांची सेवा करणं ही जबाबदारी आहे, आपल्या लेकरा बाळांचं संगोपन करणं ही जबाबदारी आहे, आपल्या संपर्कातले जेवढे वडीलधारे असतील, अडचणीत असणारी मंडळी असतील, त्यांना सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्याकडे असणारं सगळंच धन आहे, वैयक्तिक आपलं नाही आहे, या सगळ्यांचे त्यामध्ये काहीतरी सेवाभाव गुंतलेले असतात. मग त्याकरता माझे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की धन जोडा, पण जोडून झाल्यानंतर अंतःकरणामध्ये हा विचार असू द्या की हे सगळं धन आपलं नाही, अभंगाचं पहिलं जोडून वाजवा ताईन करता एकदा जोरात. जोरात जोरात आणखीन एकदा टाळी वाजवा बरं जोरात. वा वा वा. आपल्याला हे भजन ऐकायला मिळतं, हे फार मोठं भाग्य आहेत आपलं. साती भाऊंच्या साऊंडने सुद्धा टाळी वाजवली. विठाला आला विठाला विठाला विठाला
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारी वीच करी. ऐका, आपल्याला धन जोडायचं पण योग्य व्यवहारानं. व्यवहार चांगला असेल त्यातून येणारं जे धन असेल त्याला लक्ष्मी म्हणतात. व्यवहार चांगला नसेल त्यातून येणारं जे धन असेल त्याला पैसा म्हणतात. आपल्याकडं धन असावं ते लक्ष्मीच्या रूपानं असावं. आपल्याकडं नुसता पैसा असेल आणि तो जर योग्य मार्गाचा नसेल तर एक वाक्य सांगू तुम्हाला, एक मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे. एवढं वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा, लक्षपूर्वक ऐका. संपत्तीचा मार्ग चुकला ना की पुढे संततीचा मार्ग चुकतो. विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य जरी आजच्या कीर्तनातून लक्षात राहिलं ना तरी कीर्तन सार्थकी लागलं. संपत्तीचा मार्ग चुकला की पुढे संततीचा मार्ग चुकतो आणि संपत्तीचा मार्ग योग्य राहिला की पुढे संततीचा मार्ग योग्य राहतो. आज प्रयागराजला जी गर्दी आहे ती कशामुळे आहे बरं? तिथं सेलिब्रिटी आलेले, तिथं उद्योगपती आलेले, तिथं व्यावसायिक आलेले. भारत देशाची अर्थव्यवस्था ज्यांच्यावर अवलंबून आहेत, राजगुरू भोवतीत एक श्रीमंत माणसं येऊन बसलेले प्रयागराजला. त्यांच्याकडे काय कमी बरं? हजारचा स्टाफ आहे, नुसता 1000 लोक हाताखाली आहे. 1 सेकंद त्यांचा $1 आहे. 1 सेकंद. आणि ते तिथं मोबाईल सायलेंट करून बसलेले. अख्ख्या भारतानं ज्यांच्याकडे पदर पसरावा ते प्रयागराजला येऊन गंगामाईच्या दारामध्ये पदर पसरून बसलेले आहेत. का? कारण त्यांना ऐश्वर्यात समाधान मिळालंच नाही. त्यांना समाधान मिळालं फक्त आणि फक्त साधूच्या चरणाजवळ. या जगात सगळ्यात मोठं कोण असेल तर ते साधू महात्म्यांची सेवा असते. या जगात सगळ्यात मोठी वडीलधाऱ्यांची सेवा आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. टाळी वाजवा महाराजांकरता. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या जगामध्ये कलियुगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे साधूची सेवा आहे. म्हणून हे उद्योगपती तिथं जाऊन बसलेत प्रयागराजला. सेलिब्रिटी आहे. आपल्या मोबाईलवर ज्यांची डीपी आहे का ते तिथे आहे. आपल्याकडे ज्यांचे प्रोफाईल ठेवली, ज्यांच्या स्टोऱ्या ठेवल्या ते तिथं जाऊन हात जोडतात. कोणाला? साधूच्या चरणाजवळ बसलेले आहेत. सनातन का नाज है, आया राम राज है. सनातन का नाज है, आया राम राज है. ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज. सनातन का नाज है, आया राम राज है.
ऐश्वर किती असू द्या, तर ते ऐश्वर आज प्रयागराजला आलं म्हटलं होतं जगात मोठं कोण आहेत? परमार्थच मोठा आहे. साधू मोठे आहेत, संत मोठे आहेत, भगवंत या जगात सगळ्यात मोठे आहेत. म्हणून धन जोडा, पण एक विचार अंतःकरणात असू द्या, हे धन माझं नाही. कारण आपल्याकडे आलेला 1 रुपया जरी असेल ना, तर तो माझ्या हनुमानजी महाराजांच्या कृपेनं आलेला असतो. आणि त्याचा विनियोग पण त्यांच्याकरता थोडा तरी व्हावा लागतोय. मग त्याला शुद्धीकरण म्हणतात. जसं आत्ताच्या युगामध्ये दीपकजी महाराज सॉफ्टवेअरला अपडेशन आलेलं आहे, बरोबर. राजगुरू भाऊ आपल्या खिशातला मोबाईल आहे, बापू दादा तो दर 6 महिन्याला अपडेट मागतो की नाही. मग अपडेट म्हणजे काय? शुद्धीकरण. तसं आपल्याकडचं धन आहे ते दर 6 महिन्याला अपडेट मागत असणारच ना, आहेत की नाही. मग शुद्धीकरण म्हणजे काय? आता मोबाईलचं झालं अपडेटिंग केलं आम्ही, अपडेट केला मोबाईल, रिस्टार्ट केला. पण धनाला कसं अपडेट करणार आहे? तर धनाला अपडेट करायचा एक मार्ग माझ्या कबीरजींनी सांगितला, लक्षपूर्वक ऐका. तन की शुद्धि स्नान से, मन की शुद्धि ध्यान से, और धन की शुद्धि दान से. विठ्ठल आपल्याकडे असणारं धन आहे त्याला शुद्ध करा, दान करा. 100 रुपये आले खिशात, ते 100 आपले नाही, त्यातले 10 रुपये माझ्या हनुमानजी महाराजांच्या कार्याचे, ते गोरगरिबांचे असतील. ते अडचणीत असताना मदत करा. 10% हिस्सा जाऊ द्या, तुमच्या जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. 100 रुपयातले 10 रुपये द्यायचे. दर 6 महिन्याला अपडेट करा, दर 2 महिन्याला अपडेट करा. तुमचं जीवन फ्रेश राहील, आनंदी राहील. याला म्हणतात उदास विचारी वेच करी. माझ्या जगद्गुरूंनी 350 वर्षापूर्वी 83 लाख रुपयाची कर्जमाफी केली होती. किती? 83 लाख. हे 350 वर्षापूर्वीचा आकडा आहे. ताई साहेब काय श्रीमंती आहे बरं. असलेलं जे आहे ते सगळं आपलं नाही, हे परमेश्वरानं दिलेले आहेत. उदास विचारे वेच करी. ऐका आता, धनाचे 2 प्रकार आहेत. एक प्रापंचिक धन, दुसरं पारमार्थिक धन. आपण जे जोडतोय ते सगळं प्रापंचिक धन आहेत, पण माझ्या संतांनी शिकवलेलं पारमार्थिक धन या जगात सगळ्यात मोठं आहे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ रूपी धन आहेत. आपण माणसं जोडा, हळूहळू संतांच्या जवळ जा, हळूहळू माझ्या भगवान श्री हनुमानजी महाराजांची सेवा करा. माणसं जोडणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. आपल्याला आपली श्रीमंती तपासायची असेल तर ती बँक बॅलन्सवर तपासू नका, ती जमिनीच्या खाते उतार्यावर तपासू नका. आपलं ऐश्वर जर मोजायचं असेल तर आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये किती माणसं आपल्यासोबत उभे राहतात, ती आपण कमावलेली वैयक्तिक श्रीमंती असते. आपलं ऐश्वर्य बॅलन्स हा वडिलांचा होता, आपला पण मुलांचा पण राहणार आहे. त्यात नवीन काय आपण देणार आहोत? तर नवीन म्हणजे आपल्या सुखदुःखामध्ये खांद्याला खांदा लावून उभं राहणारी माणसं जोडणं, हीच आपली श्रीमंती. विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व जोडलं. विश्व जोडत असताना हळूहळू परमार्थ या जगामध्ये रुजवला, तो भिनवला, तो मुरवला. एकट्यानं पहिली वारी केली आळंदी ते पंढरपूर. माझे ज्ञानदादानं खांद्यावर भगवत धर्माची भगवी पताका घेतली आणि एकट्यानं पंढरीची वारी केली. कारण वारीचा आवडीचा विषय, वारी म्हणजे माऊलींचा सगळ्यात महत्त्वाचा आवडीचा विषय. माऊलींनी स्वतः सांगितलंय की मला खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरपूरला जायला आवडतं. माझ्या जीवीचे आवडी आवडी, माझ्या जीवीचे आवडी. आवडी माझ्या जीवीची आवडी.
वाजवा महाराजांकरता. वा. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नीनगुडी. खांद्यावर पताका घेतली, माऊली पंढरपुरात आले एकटे. ऐका बरं कीर्तन, महत्वाचा प्रसंग आहे. जोडणं काय असतं कळेल आपल्याला. एकटे होते. पंढरपुरात आल्यावर विचारलं, आपण कोण आहे नेमकं, कुठून आलात आपण? माऊलींनी सांगितलं, माझं नाव ज्ञानेश्वर आहे. कुठून आलास बाळा? मी आळंदीतनं आलो काका. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का? हो. ओळखता तुम्ही मला? अरे तुम्हा भावंडांना कोण ओळखत नाही? तुम्ही आळंदी वाटवली, इंद्रायणी वाटवली, पंढरपूर वाटवण्याकरता आलास? बाहेर हो. माऊली भगवान पांडुरंग परमात्म्यांना म्हणतात, देवा तुम्ही ओळखता मला, तुम्ही सांगा ना यांना, मी दर्शना करता आलो, अपेक्षेनं आलो, घेऊ दे दर्शन मला. असं तुमच्या दरबारात येऊन मला बाहेर घेऊ नका. हा टाळ मृदंगाचा गजर करत येणारा वारकरी हा तुमच्याकरता येतो देवा, याला दुसरी काही अपेक्षा नसते. हा थकून जातो, भागून जातो, पण तुमच्या दर्शनानं त्याला प्रसन्न वाटतं देवा. अपेक्षा तेवढीच आहे. देवा सांगा तुम्ही यांना. माझ्या माऊलींनी भगवंताला आवाज दिला, नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सख गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळ समान. भेटीचा लळा रे लागला विठ्ठला, विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. नाद पांडुरंग टाळा मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळ समान. भेटीचा लळा रे लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. माऊली देवाला विनंती करत होते की प्रभू काय अपराध झाला असेल तो पायावर घ्या, तुमच्या चरणाजवळ आम्हाला जागा द्या. ठीक आहे इथून सर. माऊलींनी भगवंताला आवाज दिला, पंढरपूर मधलं वातावरण डोळ्यासमोर आणा. माऊलींना आता दर्शन घ्यायचं, काही मिनिटं देवाच्या पायावर डोकं टेकवायचं आणि माऊलींना डोकं टेकवण्याच्या अगोदरच मंदिराच्या बाहेर ओढत आणलं, दर्शन नाही घ्यायचं. माऊली देवाला विनंती करू लागले, आम्ही आळंदीत अपराध केला होता, इंद्रायणी काठी अपराध केला होता, तुझ्या दारात तर काय अपराध केला नाही ना देवा. असं वाटतंय समाजाला आम्ही अपराधी आहोत, पण तुझ्या दारात इथं काय अपराध केला बोला. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा,
कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा वारा पावसात तूच ऊन सावलीचा रंग गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग वेणू झाले जग सारे त्यात फुंकला तू प्राण जीव हरी नाम देह झाला वृंदावन भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला भक्ती वाहते जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा वारा ऊन सावलीचा रंग गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग वेणू झाले जग सारे त्यात फुंकला प्राण जीव हरी नाम देह झाला वृंदावन भेटीचा लळा रे लागला भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला 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 पंढरीचा विठ्ठला विठ्ठला ऐका आता माऊलींना पहिल्यांदा वारी केली एकट्यानं राजगुरू भाऊ आज किती वारकरी पंढरपूरला जाणार आहे सांगा मला मोजता येतील का याला जोडणं म्हणतात बरं जे 700 वर्षापूर्वी संप्रदाय जोडला तो आजपर्यंत संप्रदाय जोडूनच आहे जोडोनिया धन याला जोडणं म्हणतात उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी आणि हे धन आम्ही जोडलं पारमार्थ रूपी धन आम्ही जोडलं संतांच्या सेवेत आम्ही राहिलो वडीलधाऱ्यांच्या सेवेत आम्ही राहिलो ना तर आम्हाला उत्तम प्रकारची गती आणि जीवखाणी मिळतील अभंगाचं दुसरं उत्तमाची गती
हरी सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त उगले पाटील परिवाराच्या वतीनं अतिशय सुंदर पद्धतीची वास्तू या ठिकाणी उभारलीत आणि या वास्तूच्या पूजनाच्या निमित्ताने, वास्तू शांतीच्या निमित्ताने आजची संकीर्तन सेवा आमचे जिवलग मित्र आपल्या पाट पिंपरी भजनी मंडळाचे आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक बापूदादा उगले पाटील यांच्या आग्रहास्तव तुमचं सर्वांचं दर्शन झालं. सेवेकरता उपस्थित सर्व महाराज मंडळी सर्वांना अंतःकरणपूर्वक विशेष धन्यवाद. आपल्या गावातील टाळकरी विनेकरी महाराज, चोपदार, मृदंगाचार्य, गायनाचार्य, आपल्या सगळ्यांप्रती आलेली सगळी नामांकित मंडळी, विविध क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व मंडळी, माझ्या माता बहिणी असतील, ज्येष्ठ मंडळी, पुरुष मंडळी, आपण सर्वजण या परिवाराच्या आनंदामध्ये आज सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल कुंडली गौरदारी